कौतुक आता स्वयंस्फूर्तीनं होता. खासदारकीला आमचं चुकलंय. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, मात्र लग्न महिलेच्या मैत्रिणीशी केले. या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 31 ऑक्टोबर 2019 ते 3 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली. आदिनाथ राजेभाऊ निळे, वय वर्ष 31, राहणार आनंदवाडी, तालुका परळी, जिल्हा बीड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 31 वर्षीय महिलेनं महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला ही माहेरी असताना आरोपीने तिला लग्नाचे वचन दिले. त्यानंतर फिर्यादी महिलेवर लैंगिक अत्याचार केला, मात्र फिर्यादी महिलेशी लग्न न करता तिच्या मैत्रिणीशी आळंदी या ठिकाणी लग्न करून फिर्यादी महिलेला सोडून निघून गेला. महाळुंगे MIDC पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. जुन्या भांडणाचा राग मनात धरून 25 वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या घरासमोरील वाहनांच्या काचा फोडल्याच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलासह सतीश बौले, राहणार बडगाव घेणन, तालुका खेड या दोघांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीन आरोपीने शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता महिलेच्या घराच्या दरवाजावर लोखंडी रॉडने जोरजोरात मारले. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळही केली. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत घरासमोरील 4चाकी स्विफ्ट मोटार, बजाज पल्सर, गॅन्झा अशा 3 वाहनांची तोडफोड केली. तर सतीश बौले याने फिर्यादी महिलेस बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रस्ता ओलांडत असलेल्या कामगाराला PMP बसने धडक दिली. यात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वासुली फाटा ते करंज विहिरे रस्त्यावर घडला. गणेश शत्रुघ्न राय, वय वर्ष 49, राहणार बिहार असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी रामराव परशुराम राठोड, वय वर्ष 45, राहणार दिघे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुली फाटा ते करंज विहिरे रोडवर असलेल्या टेट्रापॅक कंपनीच्या मटेरियल गेटसमोरून कामगार गणेश राय हे रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव आलेल्या PMP बसने गणेश यांना जोराची धडक दिली. या अपघातात गणेश गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर महाळुंगे MIDC पोलीस अधिक तपास करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली ही सोलापूर आणि सांगलीनंतर रविवारी 11 ऑगस्टला पुण्यात दाखल होतीये. त्यानिमित्त खेडच्या मराठा तरुणांनी देखील स्वागताची जय्यत तयारी केली आहे. खेडमधील मराठा बांधव या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या लगतची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. मात्र महामार्गावरील वाहतूक कोंडीचे चित्र अद्यापही कमी झालेले नाही. चाकण शहरात अनेक 4चाकी मोटार चालक चक्क रस्त्यात अशी वाहने उभी करून खरेदीसाठी जात असल्यानं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत आहे. अशा वाहन चालकांवर धडक कारवाया सुरू करण्याची मागणी होत आहे. चाकण शहरात अंतर्गत रस्त्यावर अनेक ठिकाणी दुकानांच्या समोर दुचाक्या पार्क करण्यात येतात. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी देखील मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. चाकण लगतच्या आळंदी फाटा येथील मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी येथील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आले. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून रस्त्याच्या दुतर्फा 22.5 मीटरच्या आत येणारी सर्व अतिक्रमणे सरसकट काढण्यात आली. काही जणांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा ते स्पायसर चौक भागातील रस्त्याच्या लगतची अतिक्रमणे काढण्यात आली. कितना आ रहा है इधर? 22,500 22.5 मीटर।
सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत 15 लाखांची फसवणूक. सीबीआय अधिकारी आणि अर्थ मंत्रालयातून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीच्या नावावर 15,90,000चे कर्ज घेतले. त्यातील 15 लाख रुपये काढून घेत व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. ही घटना महाळुंगे तालुका खेड येथे घडली. या प्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक मोबाईल क्रमांकधारक आणि इतर लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी फिर्यादीस फोन करून मी फेड एक्स कुरिअर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. तुमचे पार्सल इराण देशात जाणार होते. तुमच्या पार्सलमध्ये आक्षेपार्ह वस्तू मिळून आल्याने ते कस्टमरच्या ताब्यात आहे. आम्ही तुमच्या विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. त्यात तुमचा सहभाग नसल्यास तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्या असे सांगून फिर्यादी यांच्या नावाने एका फायनान्समध्ये कर्ज मंजूर केले. फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्या नावावर 15,90,000 रुपये कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील 15 लाख रुपये तील फर्निचर इंडस्ट्री या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत. चाकण शिक्रापूर महामार्गावरील कडाचीवाडी सुकल्या डोंगरावर पुरातन सुखदेव मंदिर असून तेथे 3 प्रकारच्या मूर्ती आहेत. समाजकंटकांनी या ठिकाणी मूर्त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवल्याचे स्थानिक नागरिकांनी कळवले आहे. गावातील नागरिकांनी चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार देखील केली आहे. या सर्व मूर्त्यांची पुन्हा विधिवत पूजा करून पुन्हा जागेवर ठेवण्यात येणार असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे. खेड तालुक्यातील रेटवडी गावात आदिवासी वस्तीवर आलेल्या बिबट्याने एका वासरावर हल्ला केला. या हल्ल्यात विलास रेटवडे यांचे वासरू जागीच ठार झाले. याचा पंचनामा वन विभागाने केलाय. क्रांती दिनानिमित्त भव्य तिरंगा बाईक रॅली चाकणमधील युवकांनी काढली होती. महात्मा फुले मार्केट यार्ड ते हुतात्मा राजगुरू वाड्यादरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री महाराणा प्रताप प्रतिष्ठान चाकण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. खेड तालुक्यातील बहुळ गावामध्ये हर घर तिरंगा रॅली उत्साहात साजरी करण्यात आली. खेड तालुक्यात विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा कार्यरत झाली आहे. खेड तालुक्यातील 398 मतदान केंद्रातील बीएलओचे प्रशिक्षण रिद्धी सिद्धी मंगल कार्यालयात प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार मदन जोगदन, महसूल नायब तहसीलदार राम बिजू, मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे उपस्थित होते. या प्रशिक्षणासाठी 98 बीएलओ अनुपस्थित राहिल्याने संबंधित गैरहजर असणाऱ्या शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रांत अनिल दौंडे यांनी तहसीलदार यांना दिले आहेत. तहसीलदार ज्योती देवरे यांनी याची गंभीर दखल घेऊन गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देऊन खुलासा मागवला आहे. खेड महसूल पंधरवडा दिनानिमित्त सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी तहसीलदार कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित माजी सैनिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी चर्चा करून मार्गदर्शन केले. खेड तालुक्यातील 197 खेड आळंदी विधानसभा निवडणुकीसाठी 6 ऑगस्ट रोजी 398 मतदान केंद्रानिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून 11 आणि 12 ऑगस्ट तसेच 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मतदान केंद्रानिहाय विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली. खेड तालुक्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधून नावे वगळण्यात येत असल्याचा दावा काही राजकीय मंडळींनी केलाय. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या कोणत्याही तक्रारी या कार्यालयाकडे लेखी अथवा तोंडी मिळाल्या नसल्याचा खुलासा केला. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे 197 खेड आळंदी मतदारसंघामध्ये मतदार यादीसाठी दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. यामध्ये दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी आपण प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली आहे. 3,57,105 इतके मतदार या प्रारूप मतदार यादीमध्ये आहेत. मी या सर्व मतदारांना आवाहन करते की त्यांनी आपलं नावाचा तपशील यादीमध्ये बरोबर आहे का हे सर्व मतदान केंद्रावर जाऊन तपासणी करून घ्यायची आहे. तसेच ज्या मतदारांचं नाव यादीमध्ये आलेलं नसेल त्यांनी सुद्धा घाबरून जाऊ नये. लगेचच आपला जो पुढचा कार्यक्रम आहे दिनांक 6 ऑगस्ट 2024 ते दिनांक 20 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये दावे आणि हरकती स्वीकारण्याचा हा कालावधी आहे. या कालावधीत आपण
आपलं नाव जर समजा मतदार यादीत आलेलं नसेल, प्रारूप यादी आपण पाहिली, त्यात तुमचं नाव समाविष्ट नाही, तर आपण तात्काळ फॉर्म नंबर 6 भरून द्या, जेणेकरून येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान करू शकाल. तसेच आपल्याकडे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण शिबिरं या 2 दिवसांमध्ये आयोजित केलेली आहेत. दिनांक 11 आणि 12 ऑगस्ट 2024, तसंच दिनांक 17 आणि 18 ऑगस्ट 2024. या कालावधीमध्ये जरी शनिवार रविवार असला, सुट्टी असली, तरी मतदारांना मतदान केंद्रावरती जाऊन आपला तपशील तपासणं, दुरुस्त्या सुचवणं, दावे हरकती घेणं, हे सर्व गोष्टी सुलभतेने करता याव्या म्हणून आम्ही सुट्टीचे दिवशी देखील सर्व मुख्याध्यापकांना सूचना दिलेल्या आहेत. शाळा सुरू आहेत आणि आपला प्रत्येक BLO त्या मतदान केंद्रावरती थांबलेला आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत तो आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. आपण आपले दावे हरकती द्या किंवा आपल्याला त्यामध्ये नाव ॲड झालेलं नसेल तर आपण फॉर्म नंबर 6 भरून द्या. जर मयत व्यक्ती आहे आणि त्याचंही नाव डिलीट झालेलं नाही अशी तुमची तक्रार असेल तर ती देखील द्या. त्याच्यासाठी फॉर्म नंबर 7 भरून दिला तर मयताची नावं वगळण्यात येतील. तर या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आपल्याकडे 304 इतक्या मतदारांनी काही हरकती दिलेल्या आहेत. हरकतीमध्ये प्रामुख्याने ही महत्त्वाची हरकत आहे की मयत व्यक्ती आहेत मतदार यादीत, परंतु त्यांचं नाव तरी देखील मतदार यादीमध्ये आलेलं आहे. तर अशा हरकतींवरती आम्ही BLO यांना व्हेरीफाय करायला लावलाय. मृत्यूचा दाखला घेऊन त्यांची पडताळणी करून पडताळणीअंती फॉर्म नंबर 7 मंजूर करून आम्ही नावं वगळण्याची नियमाप्रमाणे करू. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याची पुरेशी संधी दिली जाईल, कारण दिनांक 20 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये या दाव्या हरकतींवर प्रामुख्याने सुनावण्या घेऊन प्रत्येकाला योग्य ती संधी देऊन आम्ही मतदार यादीची जी काही दुरुस्ती असेल, आवश्यक दुरुस्ती, ती करणार आहोत. आणि या प्रक्रियेमध्ये सर्व राजकीय पक्षांची देखील आम्ही काल मीटिंग घेतलेली आहे. मीटिंग घेऊन प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहेत की आपण देखील जसे आमचे BLO आहे तसं प्रत्येक बूथवरती BLAचे अपॉइंटमेंट करावी आणि आपली मतदार यादी जास्तीत जास्त सुदृढ कशी होईल याकडे लक्ष द्यावे. तसंच मी या ठिकाणी आवाहन करते की ज्या नवविवाहित महिला आहेत, ज्यांची नावं अद्याप नोंदली गेलेली नाही, जी या मतदार यादीत आलेली नाही, अशा नवविवाहित महिला असतील, दिव्यांग व्यक्ती असतील, बेघर व्यक्ती असतील, तृतीयपंथी मतदार असतील, या सर्वांनी या मतदार नोंदणीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेच्या कालावधीचा फायदा घ्यावा आणि आपली नाव नोंदणी करून घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. विरोधकांच्या या टीकांचा आमदार मोहिते पाटील यांनी खेड येथील पत्रकार परिषदेत असा समाचार घेतला. माणसाचा विश्वास राहत नाही, त्याचा आत्मविश्वास जडतो. त्याच वेळेला माणूस दुसऱ्याला खालच्या भाषेत बोलतो, टीकेने उल्लेख करतो, मर्यादा सोडतो, मर्यादेचं पालन करत नाही. मला जे पद दिले ते संविधानानं हे तालुक्यात जनतेनं दिलेलं आहे. मी सदस्य, माझं चिन्हही घड्याळे, माझे नेते आहेत, ज्यांनी चिन्ह बदललं, ज्यांनी नाव बदललं आणि जे काल परवा त्या पक्षामध्ये गेले ते लोक अशा प्रकारची भाषा करत असतील तर त्याच्यावर पक्षाचं भवितव्य काय हे आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येत असेल. बुद्ध्यांची नाही. ज्याने अजून फॉर्मही भरलं नाही, निवडणुका झाल्या नाही, निवडणुकीच्या अगोदरच हे अशा प्रकारची भाषा करत असेल ते समाजाचं काय कल्याण करणार आहे. माझं त्यांना उत्तर फक्त कामात नाही. रोज समाजाचं काम करतो, लोकांचे प्रश्न सोडवतो, समाजाला आपण काय दिलं पाहिजे याचा सातत्यानं विचार करतो आणि पुढं काय देणार याचा मी विचार करतो. यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही. आणि किती खालच्या पातळीवर टीका करू द्या, मी संयम सोडणार नाही, माझी कार्यकर्ते सुद्धा संयम सोडणार नाही. शेवटी समाज हा माणसाची पारख करत असतो. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपले विचार हे आपल्याला नेहमी पुढे देत असतात. त्यांनी जी शिवराळ भाषेत वापरली त्याच्यावरून हे तालुक्यात काय करणार आहे लोकांच्या लक्षामध्ये यायला त्या दिवसापासून
हे ज्यावेळेला मैदानात त्यापासून लोकांची रीक माझ्याकडे लागली. लोक आता स्वयंस्फूर्तीनं म्हणतात खासदारकीला आमचं चुकलं आहे. शेवटी चांगल्या माणसाला सुद्धा ह्या गोष्टी पटत असतील असं मला वाटत नाही. अमोल कोल्हे झाले, जयंत पाटील झाले, ते मंडळी मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी, त्या मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी. जेव्हा अशा प्रकारची माणसं शेजारी बसतील आणि जेव्हा बोलतील त्यावेळेस त्यांचं सुद्धा महत्त्व कमी होणार आहे. त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या, त्यांना जी भाषा वापरायची वापरू द्या. तालुक्यातली जनताच त्याच्या विषयामध्ये मला अधिकचं काही बोलायचं नाही. लोकसभेचे मुद्दे वेगळे होते, विधानसभेचे मुद्दे वेगळे. विधानसभा ही स्थानिक प्रश्नावर लढवली जाते आणि लोकसभा ही देशाच्या प्रश्नावर लढवली जाते. लोकांना देशाचे प्रश्न करतात, राज्याचे प्रश्न करतात आणि आपल्या तालुक्याचे प्रश्न करतात. त्या तालुक्यामध्ये विकास कोणी केला आहे, तालुक्याच्या भल्यासाठी कोण टाकते, तालुक्यातल्या जनतेला चांगलं कळतं. त्यापूर्वी 2004ला शिवसेनेचा खासदार झाला, मी आमदार झालो. 2009ला शिवसेनेचा खासदार झाला, मी आमदार झालो. त्यावेळेसुद्धा 50-50, 60-60 हजाराचं मताधिक्य होतं. मला नवीन हे असं अजिबात नाही. त्यामुळे मला त्याची बिलकुल भीती वाटत नाही. आणि ज्या लोकांनी खासदारकीला मतं दिली ते विधानसभेला मतं देतील असं काही गृहीत धरायचं कारण नाही. काही त्यातल्या बऱ्याच लोकांना आता पश्चात्तापही झाला आहे. कारण खासदार साहेब आता कुणाचे फोन घेत नाही. खासदार साहेब कुणाला रुपया निधी देऊ शकत नाही. आणि शेवटी असे लोकांचे प्रश्न हे फार महत्त्वाचे असते. तर ते सोडवले नाही, त्यांना मदत देत नाही, तर लोक आपल्यापासून बाजूला जातात आणि त्याचा परिणाम निश्चितपणाने निवडणुकीवर होतो. अगदी माझ्या गावामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात झालं. त्याला काही कारणं होती. आमच्या गावामध्ये 15-20 वर्षापूर्वी खासदारकीच्या निवडणुकीनं वाद झाला. गावामध्ये आमच्या बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या काळात पुणे गावची यंत्रणा तिच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ठरवल्या. औरंगाबादच्या कलेक्टरनं जाहीर नोटीस काढली की ज्या लोकांचं दुबार नाव आहे त्यांनी जिथं ठेवलं ते एकाच ठिकाणी ठेवं. जर 2 ठिकाणी नाव असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मग आता जर दुबार लोक आहेत, या दुबार लोकांनी स्वतःहून केलं पाहिजे किंवा गावातल्या लोकांनी, त्यांनी गावच्या ग्रामसेवक, सरपंच सगळ्यांना सांगितलं की तुमच्या गावात जर दुबार नाव असेल तर तुम्ही ते निवडणूक आयोगाला कळवा. त्यामुळे त्यांनी त्या टाळले असेल. प्रत्येक गावामध्ये मयत जे लोक असतात, मयत लोक होतात, ते कळवण्याचं काम सुद्धा त्या गावच्या सरपंचाला, ग्रामसेवकाला करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये माझा काही रोल येत नाही. मी सांगून सुद्धा निवडणूक आयोग त्याचं नाव कमी करेल असं बिलकुल नाही, किंवा मी सांगून त्याचं नाव टाकेल असंही बिलकुल येत नाही. त्यामुळे आता ह्या सगळ्या चुनावी जुमला आहे, फक्त बोलण्याचं आहे. त्यांनी कायद्याच्या कसोटीत बसून एकदा सांगावं ना की दिलीप मोदीला किती अधिकारी आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तर त्याचे अधिकार आहेत काय की त्याचं नाव घालायचं आणि कमी करायचं. असं नाही. हे राज्य संविधानावर चालतं, कायद्यानं चालतं. त्यामुळे असा कुठलाही अधिकार कोणाला नाही. कदाचित त्यांचा तो अभ्यास कमी पडतो, त्यामुळे ते अशा प्रकारची गोष्ट बोलत असते. कारणं होती. आमच्या गावामध्ये 15-20 वर्षापूर्वी खासदारकीच्या निवडणुकीनं वाद झाला. गावामध्ये आमच्या बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या काळात गुन्हे दाखल झाले. आज सगळ्या त्या कोर्टात केस चालू आहेत. महिला असतील, पुरुष असतील, त्यांना यावं लागतं. आणि ती चीड लोकांच्या मनामध्ये होती की 20-20 वर्ष तुम्ही साधी केस आमची मागे घेऊ शकत नाही. त्यामुळे तिथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या. काही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या, त्याच्यावरून काही मतभेद होते. तिथं अशा प्रकारचे काही अनेक प्रकारची कारणे आहेत आणि त्याच्यामुळं लोकसभेला त्यांना त्याचा फायदा झाला, पण विधानसभेला त्याचा फायदा होईल असं बिलकुल नाही. कुठली कामगार संघटना आहे, त्याच्यातनं किती कंपन्या बनतात, ते पुराव्यानिशी सांगावं. असल्या कुठलीही घटना घडलेली नाही, कुठलीही कंपनी बंद पडली नाही. आणि माझं एकच तत्व होतं, मी कामगारांना त्यावेळेस सांगतो, आधीच सांगत होतो की बाबा आपल्या कष्टाचे दाग मिळाले पाहिजे. पण कंपनी जगली तर आपल्याला ते मिळणार आहे. कंपनी बंद पडून मिळणार नाही. कुठली कंपनी मी आजपर्यंत बंद पाडलेली नाही. त्यामुळं ती एक नाहक एक बोलायचं म्हणून बोलतात, तर काही अर्थ राहिले नाही, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. म्हणून तर काल ते फार मुद्द्यावर आले, फार खालच्या भाषेमध्ये बोलायला लागले. जर
त्यांना आत्तापर्यंत तसं जनतेकडनं रिस्पॉन्स मिळाला असता तर ते तसं बोलले असतील. कालची तुम्ही सभा पाहिली असतील. आपल्याकडं जर नेता बोलायला लागला तर नेता बोलेपर्यंत सगळे लोक शांत बसतात. ते आणलेले लोक हे रोजंदारी आणलेले लोक होते, त्यामुळं त्याला काही देणे घेतं. त्यांची वेळ झाली ते निघून गेले. येण पडल्याच्या समोर माणसंसुद्धा बोलायला नव्हती. ही परिस्थिती आपण काल पाहिलेली आहे. त्यामुळं ज्याच्या मागे जनताच नाही त्यांनी ह्या गमजा करू नये किंवा त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये. कळमोडीचं पाणी तुम्ही आंबेगावला द्यायला विरोध केला आणि त्या आंबेगावला न दिल्यामुळं पूर्व भागात खेड तालुक्याचं पाणी मिळालेलं नाही अशी पण टीका आहे. मुळामध्ये कळमोडीचे धरण हे याचं सगळं पाणी आंबेगाव तालुक्याला पारगावपर्यंत त्यांच्या संदर्भातला निर्णय झालेला होता. मध्यंतरी आपण देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ते पाणी कन्यासरपण द्यायचा निर्णय झाल्यामुळे आता कळमोडीचं काम करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे. जोपर्यंत माझ्या तालुक्याला पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी कळमोडीचं काम करणार ही माझी जी भूमिका होती ती यावेळेला आजही ठाणं. त्यामुळे पूर्व पट्ट्याच्या लोकांना कळमोडीचं पाणी हे आता मिळेल ते पूर्वी मिळणार नव्हतं. तर पूर्व पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. सभेमध्ये असं झालं की 70% होते आमच्यासोबत असं चर्चेला गेलं माझ्या असं आहे. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या गावातल्या लोकांनी सरपंच 5 वेळा आमदारकी निवडणुका लढलो. काय गाव माझ्या कळमोडीचं पाणी हे आता मिळेल ते पूर्वी मिळणार नव्हतं. तर पूर्व पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. सभेमध्ये असं झालं की 70% होते आमच्यासोबत असं चर्चेला गेलं माझ्या असं आहे. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. माझ्या गावातल्या लोकांनी सरपंच 5 वेळा आमदारकी निवडणुका लढलो. काय गाव माझ्याबरोबर राहिलो. तर गावात खाजगी एकमेकांचे काही वाद असतात, ग्रामपंचायत निवडून लागतात, त्याच्यावर काही वाद झाले. याचा अर्थ असा होत नाही की 70% लोक त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांना असं वाटत असेल तर मला काही त्या संदर्भात बोलायचं नाही. तालुक्यातली माझ्या गावातली त्याचं त्याला उत्तर देईल ना. तुमच्या काळामध्ये भामास खेळ देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. अतुल देशमुख, शरद गोटे हे त्या पक्षामध्ये होते. त्यांनी त्यावेळेला कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही. भामासखेडचं पाणी पुण्याला आणि पिंपरीला वाढलं आणि सत्ता पलट झाले. तर मी शरद पवार साहेबांकडे गेलो. त्यांना विनंती केली की साहेब माझ्या तर धरणाचं सगळं पाणी वाढले तर माझ्या तालुक्याला काय. त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यात बदल करणं अवघड असतं. मी साहेबांना म्हटलं की आता मुख्यमंत्री आपल्या विचाराचा आहे, दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना त्यात बदल करता येत नाही असं अजिबात नाही. परंतु जर भामासखेडचं पाणी पिंपरी चिंचवड पुण्याला जर मिळालं तर त्यातनं 2.70 TMC पाणी वाचणार होतं आणि ते बारामतीला मिळणार होतं. त्यामुळे साहेबांनी सुद्धा त्याच्यामध्ये ठरवा गंजीरवाची भूमिका घेतली. हे मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे आणि साहेबांनी ते सांगावं की मी त्याच्याकरता गेलो होतो की नाही. या संदर्भात अनेक वेळा माझ्या चर्चा झाल्या, बोललो आहे मी. आणि जास्कमान, कळमोडी आणि भामासखेडच्या पाण्याकरता मी जेवढा मांडलो आहे तेवढं कुणीच मांडले असं मला वाटत नाही. काल परवापर्यंत जेव्हा सुद्धा मिटिंग झाली तेव्हा मी ते सुद्धा सांगितलं की तुम्ही आज पाणी सगळ्यांना देत आहे पण माझ्या तालुक्याचं काय. आणि मग पावळा आणि त्या परिसरामध्ये जास्कामांच्या कॅनलवरून पाणी द्यायचं त्यालासुद्धा मी विरोध केला किंवा जर तुम्ही हे सगळं पाणी देणार असाल तर पुढं भविष्यात माझ्या तालुक्याचं काय. प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत. मांडले नाही तर असं काही नाही आहे. आज ज्या नेतृत्वाखाली ते काम करतात त्यांना एकदा त्यांनी विचारावं की नेमकं काय घडलं ते. आणि तुम्ही 7 वर्ष BJPमध्ये काढल्यानंतर, सत्तेमध्ये काढल्यानंतर तुम्हाला त्यावेळेला कळलं नाही का तुम्ही आज त्या प्रश्नाच्या संदर्भात बोलता. सत्तेत असताना का बोललं नाही, सत्य असताना का सोडवलं नाही. आता कुठेतरी मुकाऱ्या बघायला जातात. तुमच्या ताब्यात नगरपालिका होती त्यावेळेला का नाही तुम्ही ते सगळं काम केलं. तुम्ही BJPमध्ये होता त्यावेळेला का नाही काम केलं. आता तुम्हाला हे सगळं कसं सुचायला लागले. तेव्हा हा निवडणुकीचा स्टंट आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. त्याच्यापर्यंत त्याला काय अर्थ नाही. भामास खेळचे
चाकण येथील मार्केटमध्ये डांगर भोपळ्याची मोठ्या प्रमाणावर बीड जिल्ह्यातून आवक होऊ लागली आहे। आकाराने प्रचंड आणि तब्बल 20 किलोपर्यंतच्या या भोपळ्याला मोठी मागणी आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड चाकण या ठिकाणी डांगर भोपळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे। हे डांगर भोपळा बीड जिल्ह्यामधून आलेला आहे आणि त्याचं वजन सर्वसाधारण 10 किलोपासून 20 किलोपर्यंत आहे आणि याची आवक ही अतिशय विक्रमी झालेली आहे आणि त्याचे भाव 10 ते 12 रुपये किलो आहे। खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 10 ऑगस्ट 2024 रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊयात। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झाली आहे। आज रोजी कोबी असेल कोबी 10 ते 15 रुपये किलो झालेली, फ्लावर असेल फ्लावर 15 ते 20 रुपये किलो झालेली, वांगे 40 ते 55 रुपये किलो झालेली, टमाट्याचे भाव उतरलेले आहेत। मागच्या आठवड्यात 30 ते 35 रुपये किलो होते ते आज 25 रुपयाच्या आतच झालेले, 20 ते 25च्या दरम्यान झालेले। कारली 40 ते 50 रुपये किलो झालेली, गवार सुद्धा 70 ते 75 रुपये किलो झालेली, दुधी भोपळा 10 ते 20 रुपये किलो झालेला आहे, डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो झालेला आहे, शेवगा 50 ते 60 रुपये किलो झालेले आहे, मिरची 40 ते 45 रुपये किलो झालेली आहे, दोडका सुद्धा 55 ते 60 रुपये किलो झालेला आहे, शिमला मिरची असेल शिमला मिरची सुद्धा 30 ते 40 रुपये किलो झालेली, श्रावणी घेवडा 40 ते 50 रुपये किलो आहे, वालवर सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, चवळी 35 ते 40 रुपये किलो आहे, तोंडली सुद्धा 30 ते 35 रुपये किलो आहे, राजमा असेल राजमा सुद्धा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे, पावटा सुद्धा 50 ते 60 रुपये किलो झालेला आहे, भेंडी 40 ते 45 रुपये किलो झालेले, गाजर सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे, घोसाळी 30 ते 35 रुपये किलो आहे, बीट सुद्धा 15 ते 20 रुपये किलो आहे, काकडी 8 ते 10 रुपये किलो आहे, पापडी सुद्धा 40 ते 50 रुपये किलो आहे, वटाणा सुद्धा 70 ते 80 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असतील पालेभाज्या सुद्धा थोड्या भाव वाढलेले आहेत। कोथिंबीर असेल कोथिंबीर 18 ते 25 रुपयाला गड्डी झालेली, त्याचप्रमाणे मेथी असेल मेथी सुद्धा 15 ते 20 रुपये गड्डी झालेली आहे, पालक असेल पालक सुद्धा 20 ते 22 रुपयाला गड्डी झालेली आहे, त्याचप्रमाणे शापू असेल शापू सुद्धा 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेली। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।